आज नासिक में पालक मंत्री दादा भुसे की मौजूदगी में नासिक मुंबई हाईवे को लेकर बैठक ली गई। इस बैठक के बाद दादा भुसे ने पत्रकार परिषद में बोलते हुए अपनी प्रतिक्रिया दी। मीडिया को दिए अपने बयान में उन्होंने यह बात स्वीकार की कि राष्ट्रीय राजमार्ग 3 और MSRD की सड़कों पर ट्रैफिक जाम, गड्ढों और सड़क के कार्य के कारण नागरिकों को परेशानी हो रही है। नाही, माझं व्यक्तिगत मत असं आहे की ज्या पद्धतीने आपल्या नाशिक घोटी इगतपुरीच्या पुढे मुंबईकडे मोठ्या प्रमाणात या कोकण प्रदेशामध्ये हेवी रेनफॉल होतो, तर त्या काळामध्ये हा नॅशनल हायवेचं जे काही आपण BOT प्रणालीमध्ये जेव्हा तो हायवे नॅशनल हायवे आपला बांधण्यात आला, तर जिथे मोठ्या प्रमाणात हेवी पाऊस आहे त्या भागामध्ये शक्यतो कॉन्क्रिटीकरणाचे जर रस्ते झाले तर ते जास्ती काळ टिकू शकतात। आता हे जे काही डांबरीकरणाचे आपले रस्ते झालेले आहेत, तर मोठा पाऊस जर या सर्व प्रक्रियेमध्ये सुधारणा जर झाली नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यावर पण कारवाई केली जाणार आहे आणि मग ते कॉन्ट्रॅक्टर असेल कोण असेल त्याला पण तिकडे जबाबदार धरलं जाणार आहे।